सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप देण्यासाठी रीग अंत्यदर्शनावेळी चाहत्यांसह मान्यवरांनाही अश्रू अनावर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार। मुंदो अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 20 एप्रिलपर्यंत खरातला न्यायालयीन कोठडी। चौथ्या गुन्ह्याच्या ताब्यासाठी एसआयटी कडून न्यायालयात अर्ज दाखल। मुंदो खरातच्या मालमत्तांवर ईडीची छापेमारी। खरातचं घर, कार्यालय, फार्म हाऊस, ईशान्येश्वर मंदिरासह अन्य मालमत्तांवर छापा। छापेमारीमध्ये महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलीस स्थानकात चौकशी। समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकरांसह त्यांच्या मुलाच्या नावे 4 खाती। चाकणकरांच्या 4 खात्यांना खरात वारसदार। मुंदो खरात स्वतःच्याच भविष्याबाबत चिंतेत। तुरुंगातून लवकर सुटका होणार नाही खरातची भावना। फरार पत्नीबाबत माहिती नसल्याचं सांगत मुलाशी बोलण्याची व्यक्त केली इच्छा। नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर प्रकरणामध्ये तपास अधिक गडद। आरोपींच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवले तर पीडितांचं ब्रेनवॉश करून धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप। घटस्फोटासाठी पतीकडून पत्नीसह सासू सासऱ्यांना ठार मारण्याची धमकी। घटस्फोट न घेताच पतीनं केलं दुसरं लग्न। नवऱ्यासह दिरानेही पैशासाठी तगादा लावत छळ केल्याचा आरोप। पंढरपूर शहरातील मध्यवस्तीत तरुणांकडून तरुणीवर ऍसिड हल्ला। हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी तर नैराश्यातून तरुणीने स्वतःचा ऍसिड हल्ला घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर। गोकुळ दूध संघातील गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी। चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांची मागणी। एका बड्या मंत्र्याच्या आशीर्वादाने गोकुळमध्ये गैरव्यवहार, शिवाजीराव पाटलांचा आरोप। कर्नाटक सरकारमधील काँग्रेसचे जवळपास 30 आमदार बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा। सर्व 30 आमदार एकत्र तातडीनं दिल्लीत पोहोचल्याची माहिती। तर खरगे आणि राहुल गांधींची भेट घेण्याची शक्यता। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।